श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बाळा, तुम्ही हा संदेश पूर्ण नाही ऐकलास तुमचा हा वाईट निर्णय असेल. ब्रह्मांड शक्तीने तुमच्यासाठी अद्भुत आशीर्वाद जाहीर केले आहे. देवदूत तुम्हाला हा आशीर्वाद देण्यात उत्सुक आहेत. या एप्रिल महिन्याच्या अखेरीस तुम्हाला भेट मिळेल आणि ते तुमच्या कुटुंबाची जीवनशैली कायमची बदलेल. होय बाळा, विश्वास ठेव. या ब्रह्मांड नायकासाठी काही अशक्य नाही. तुमचे स्वप्नाचे घर, तुमचे स्वप्नातील कार लवकरच साकार होईल आणि तुम्ही तुमच्या परिवारासाठी, मुलासाठी, नातवंडासाठी काहीतरी खास करू शकता. अशी योजना मी तुमच्यासाठी आखत आहे. योजनेचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. देव तुम्हाला त्याचे रक्षण होण्याचे वचन देतो. तुम्हाला कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास आणि तुमच्या चिंता कमी करण्यास मदत करतो. त्यांनी तुमच्यासाठी एक उत्कृष्ट नशीब अगोदरच योजले आहे. तुमचे जीवन सुख, समृद्धी, समाधानाच्या मार्गावर आणले आहे. विश्वास असेल तर यस असे टाईप करा. बाळा, देव तुला म्हणत आहे कोणत्या नात्याला पुढे जपायचं आणि कोणत्या नात्याला कुठे थांबवायचं हे तुला जेव्हा समजेल तेव्हा तुला मानसिक त्रास कमी सोसावे लागेल. काही नाते सुख देतात तर काही नाते दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला त्यातून पुढे सुख मिळेल. या ब्रह्मात जास्त काळ तू राहू नकोस. खोट्या आशा जपत राहिलास, अपेक्षा करत राहिलास तर त्यातून दुःखाची सुरुवातच होणार आणि वारंवार तुझ्या अपेक्षा भंग झाल्या की तुझे जगणंसुद्धा अवघड होऊन जाईल. त्यामुळे अशा नात्याला कुठंपर्यंत जपायचं आणि केव्हा त्यांना त्यातून बाहेर पडायचं एवढं जरी तुला समजलं तरी तुझ्यासाठी ते पुरेसं आहे. दुःख देणाऱ्या नात्यामध्ये स्वतःला दुःखी करण्यापेक्षा तू तुझे मन परमात्मामध्ये लाव, नामस्मरणामध्ये लाव. ज्या खोट्या गोष्टीच्या मागे तू धावत आहेस ते धावणे बंद कर आणि माझं नामस्मरण कर. तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला एकटा पडू देणार नाही. विश्वास असल्यास स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, जेव्हा तू माझा नामस्मरण करशील तेव्हा तू या गोष्टीच्या मागे धावणे बंद करशील आणि ती गोष्ट तुझ्याकडे धावत येईल. त्यामुळे काही गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिक. त्यात तुला आनंद आहे. तू खरोखर निसर्गाची शक्ती आहेस. तू अजून माझ्या शक्तीला ओळखलेला नाहीस. तुझे आणि माझे कनेक्शन खूप खास आहे. बाळा, जर तुम्ही मनात आणले तर तुम्ही काहीही करू शकता, कारण तुमच्यासाठी अशक्य काहीच नाही. तुम्ही प्रयत्न करून सहजतेने प्राप्त करू शकता जी तुमची इच्छा आहे, जे तुमचे स्वप्न आहे. तुम्ही स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःच्या शक्तीला ओळखा. मी तुमच्या सोबत आहे हे कधी विसरू नका. सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. बाळा, देव तुम्हाला आज म्हणत आहे मी तुम्हाला पृथ्वीवर स्वर्गाचे सुख मिळवण्याचे आव्हान करत आहे. तू जे चिंता करत आहेस ते करणे थांबव. त्रास मागे ठेव आणि डोळे बंद करून माझे नामस्मरण कर. माझ्याकडे ये. मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. चालत राहा, विश्वासाने पुढे जात राहा. माझा हात धरून ठेव. मी तुम्हाला समृद्ध रस्त्याचा मार्ग दाखवीन जिथे तुम्ही तुमच्या इच्छा आणि बरेच काही साध्य करू शकता. जे योग्य ते तुम्ही प्राप्त करू शकता. तुमच्याकडे अनेक चांगल्या गोष्टी येतील आणि ते तुम्हाला प्राप्तसुद्धा होतील. स्वामीचे हे खास आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये देवा तुमची योजना छान आहे असे टाईप करा. तुमच्यासाठी देव म्हणत आहे की जर तुम्ही
माझ्या सूचना ऐकल्या तर मी तुमच्या जीवनाची जबाबदारी घेईन आणि जो माझा आदर करेल त्यांना मी बक्षीससुद्धा देईन. वारा रडत असताना सुद्धा, वादळे येत असताना सुद्धा शांत राहा. तुमचा विश्वास हेच तुम्हाला शेवटपर्यंत पोचवू शकतो. ज्या दिवशी कुठलीही समस्या उद्भवते त्याच दिवशी समाधान देखील जन्म घेते. म्हणून कुठल्याही समस्येला भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे आणि माझ्यावर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा. भाग्यवान ठराल. बाळा, मी तुला तेच देणार आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे. तुझ्या शरीरावर एवढे तू प्रेम करतोस, त्याला जपत आहेस, त्याला गमवायला घाबरत आहेस, भीतीमध्ये आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, चिंता करणे सोड, मनातील भीती काढ. कारण या पृथ्वीवर जो जन्माला आला आहे याचा मृत्यू अटळ आहे. शरीर जेव्हा मरते तेव्हा त्याची माती होते आणि मग शरीरावर गर्व कशाला. आत्मा अमर आहे. आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेत नाही. जन्म घेतो तो आत्मा आणि शरीरामध्ये असणारा मन. म्हणून नेहमी मनामध्ये देवाचे नामस्मरण कर. मग तुझ्या देहाला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही. स्वतःवर विश्वास ठेव. तुमच्या जीवनासाठी देवाची साथ महत्त्वाची आहे. लक्षात ठेव, नकारात्मक गोष्टी जीवनातून काढून टाक. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीपेक्षा देव महान आहे. देवासाठी काहीच अशक्य नाही. प्रार्थना करताना विश्वास ठेवा. जर प्रार्थना करताना तुम्ही काही मागितले आणि ते तुमच्याकडे येत आहे, देवाने तुमच्यासाठी तयार ठेवले आहे असे तुम्हाला वाटेल, तर जीवनात दुःखी न राहण्यापेक्षा समाधानी सुखी राहा. तर तुम्हाला ते नक्कीच मिळेल. कारण भगवान त्याच्या प्रिय भक्तांना कधीच एकटा सोडत नाही. विश्वास असल्यास स्वामी असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. धन्यवाद.